नमस्कार मित्रांनो, जीमेल मध्ये सर्च कसं करायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं, परंतु त्यापेक्षाही खूप जास्त फीचर्स सर्चचे आपल्याकडे दिलेले आहेत आणि ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत काही ऍडव्हान्स सर्च ऑपरेटर्स जे आपण लक्षात ठेवू शकतो, सोपे असतात आणि त्यानुसार आपण जीमेल मध्ये सर्च करू शकतो। चला तर मग बघूयात। सर्वप्रथम आपण शोधूया मेल कुणाकडून आली, समजा त्याच्यानुसार मला सर्च करायचं असेल तर इथे मी बॉक्समध्ये फ्रॉम असं लिहेन। फ्रॉम लिहिल्यानंतर बघा आपल्याला पुढे ईमेल आयडी किंवा सजेशन्स यायला लागतात। समजा मी इथे एखादं नाव निवडूया, मोझिला हे नाव निवडतो। फ्रॉम मोझिला मला किती मेल आलेले आहेत किंवा कोणते आलेले आहेत ते बघण्यासाठी मी इथे फ्रॉम लिहिलं, त्यानंतर डबल कोलन म्हणजे डबल अनुस्वार आणि त्यानंतर ज्या व्यक्तीकडून आपल्याला मेल आलेली आहे ते सर्च करायचे त्यांचं नाव। असं मी सर्च केलं तर बघा इथे मोझिला फाउंडेशनच्या मला आलेल्या सर्व ईमेल्स आपल्याला इथे दिसत आहेत। हे झालं फ्रॉमचं। आपण याच प्रकारे ही मेल आपण कोणाला पाठवलेली आहे त्याचं सर्च देखील करू शकतो। त्यासाठी फ्रॉमच्या ऐवजी इथे मी टू लिहिलं, पुन्हा दोन अनुस्वार आणि त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे की ही मेल आपण कोणाला लिहिलेली आहे। उदाहरणार्थ समजा मी नितीन सर्च केलं, नटे नितीन हे मी सर्च केलं आणि तर बघा इथे मी त्यांना पाठवलेली ही ईमेल इथे दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण फ्रॉम आणि टू हे दोन ऑपरेटर्स वापरून आपण ईमेल शोधू शकतो। त्याचप्रमाणे आपण अँड आणि ऑर हे दोन ऑपरेटर्स देखील वापरू शकतो। ते कसे वापरायचे ते बघूया। आपण जसं सर्च करत होतो फ्रॉम मोझिला, त्यानंतर मी अँड हा ऑपरेटर वापरला। ऑपरेटर नेहमी कॅपिटल मध्ये लिहायचा आणि फ्रॉम गुगल म्हणजे मला मोझिला कडून आलेल्या आणि गुगल कडून आलेल्या अशा दोन्ही ईमेल सर्च करायच्या आहेत, तर त्या मी एकत्र अशा प्रकारे सर्च करू शकेन। इथे मला एकही मेल अशी नाहीये जी मला दोघांकडून आलेली आहे। आता हा अँड ऑप्शन काढून आपण ऑर लिहूया, म्हणजे या दोघांपैकी एकाने जरी मेल पाठवलेली असेल तरी मला ती सर्च रिझल्ट मध्ये दिसेल। तर इथे बघा इथे मेल दिसू लागलेले आहेत, गुगलच्या पण आलेल्या आहेत आणि मोझिलाच्या पण आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपण अँड आणि ऑर ऑपरेटर वापरू शकतो। त्याचप्रमाणे आपण लेबल्स देखील वापरू शकतो। आपण मागच्या वेळेला लेबल्स बघितले होते। इथे बघा काही लेबल्स आहेत। एखादं लेबल आपण निवडूया, उदाहरणार्थ ई कॉमर्स हे लेबल मी निवडतो, परंतु ते इथे जर खूप जास्त लेबल झाले तर आपल्याला सिलेक्ट करायला वेळ जाईल। त्यापेक्षा आपण इथे लेबल ऑपरेटर वापरू शकतो। लेबल ऑपरेटर साठी मी इथे लिहितो लेबल, पुन्हा डबल अनुस्वार लिहितो आणि त्यानंतर आता आपल्याला शोधायचं आहे की कोणतं लेबल। इथे मी ई कॉमर्स लेबल निवडलेलं, लेबल ई कॉमर्स। तर बघा ई कॉमर्स लेबल असलेल्या सर्व ईमेल्स आता आपल्याला इथे दिसू लागलेल्या आहेत। त्यानंतर समजा एखादी ईमेल ज्याच्यामध्ये अटॅचमेंट आहे अशी आपल्याला शोधायची असेल तर त्याच्यासाठी आपण हॅज अटॅचमेंट असं ऑप्शन निवडू शकतो। ऑपरेटरचं नाव आहे हॅज, त्यानंतर डबल अनुस्वार आणि पुढे अटॅचमेंट। हे बघा इथे गुगल सर्च सजेस्ट करतेच आपल्याला हॅज डबल कोलन अटॅचमेंट। तर बघा ज्या ईमेल्स मध्ये अटॅचमेंट आहे त्या सर्व मला इथे दिसू लागलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण कोणत्या फोल्डर मध्ये ईमेल आहे ते देखील सर्च करू शकतो। उदाहरणार्थ मी इथे सर्च करतो स्पॅम फोल्डर मधल्या मेल्स, तर त्याच्यासाठी मी ऑपरेटर वापरेन इन। हे बघा इन लिहिलं, त्यानंतर पुन्हा त्यानंतर डबल अनुस्वार आणि त्यानंतर आता आपण लिहूया स्पॅम फोल्डर, इन स्पॅम। तर बघा स्पॅम फोल्डर मध्ये असलेल्या सर्व ईमेल्स आता इथे दिसू लागलेले आहेत। किंवा मला इन ड्राफ्ट शोधायचं असेल, ड्राफ्ट फोल्डर मधली ईमेल एखादी शोधायची असेल तर ती मी अशा प्रकारे शोधू शकतो। आपण एखादा कंटेंट घेऊन देखील शोधू शकतो। उदाहरणार्थ स्पॅम फोल्डर मध्ये सेल्स हा शब्द असलेली ईमेल मला शोधायची आहे, तर त्यासाठी मी अशा प्रकारे सर्च वापरेन सेल्स इन स्पॅम। आणि बघा आता इथे अशाच ईमेल आलेल्या आहेत ज्या स्पॅम फोल्डर मध्ये आहेत आणि ज्या ईमेल्स मध्ये सेल्स हा शब्द आलेला आहे। हा शब्द एकतर टायटल मध्ये असेल, ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये असेल किंवा ईमेलच्या कंटेंट मध्ये असेल, परंतु सेल्स हा शब्द असलेल्या स्पॅम फोल्डर मधल्या मेल्स आपण शोधू शकलेलो आहोत। आणखीन काही ऑपरेटर्स आपण बघूया। एक सोपा ऑपरेटर हा आपला इनबॉक्स आहे। या इनबॉक्स मध्ये बऱ्याचशा मेल्स आहेत ज्या माझ्या वाचल्या गेलेल्या नाहीयेत, अनरेड मेल्स आहेत। तर त्या जर मला शोधायच्या असतील
तर त्यासाठी मी ऑपरेटर वापरेन इज अनरेड. हे बघा इथे सजेस्ट केलेलं आहे गुगलने. तर आता इथे बघा 29,000 मेल्स आहेत माझ्याकडे ज्या मी वाचलेल्या नाही आहेत, अनरेड मेल्स आहेत. त्या आपण शोधू शकतो. किंवा समजा एखाद्या स्पेसिफिक फोल्डर मधले आपल्याला ईमेल शोधायचे असतील ज्या अनरेड आहेत. उदाहरणार्थ इज अनरेड लेबल, एखादं लेबल निवडूया आपण. समजा स्किल पेजेस हे लेबल मी निवडलं. तर बघा स्किल पेजेसच्या ज्या मेल्स आहेत ज्या मी वाचलेल्या नाहीयेत त्या आपल्याला इथे दिसू लागतील. तर अशा प्रकारे आपण जीमेल मध्ये सर्च करू शकतो ऑपरेटर्स वापरून. अजून काही ऑपरेटर्स बघूया आपण. यापूर्वी पाहिलं की ईमेल्सना आपल्याला स्टार देखील वापरता येतो. तर स्टार केलेल्या मेल्स जर आपल्याला शोधायच्या असतील तर त्याच्यासाठी ऑपरेटर आहे इज स्टार्ट. इज स्टार्ट इथे आलेला आहे बघा, त्यावर आपण क्लिक करूया आणि स्टार केलेल्या सर्व ईमेल्स आता इकडे आलेल्या आहेत. आपण 2 किंवा 3 ऑपरेटर्स एकत्र वापरून काही उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ फ्रॉम नितीन इन इनबॉक्स. तर बघा फ्रॉम नितीन इन इनबॉक्स या मला ईमेल्स दिसत आहेत. नितीन या नावाने आलेल्या सर्व ईमेल्स मला इथे दिसू शकतात. किंवा टू नितीन इन सेंट, म्हणजे सेंट फोल्डर मध्ये, म्हणजे मी पाठवलेल्या ईमेल्स पैकी मला ईमेल शोधायचे आहे तर ती देखील मी अशा प्रकारे शोधू शकतो. किंवा आणखीन एक ऑपरेटर वापरूया हॅज अटॅचमेंट, म्हणजेच नितीनला पाठवलेली आणि अटॅचमेंट असलेली मेल मला शोधायची असेल तर ती मी शोधू शकतो. हे बघा इथे 4 मेल आल्या ज्याच्यामध्ये अटॅचमेंट होती. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काही ऑपरेटर्स वापरू शकतो. हे ऑपरेटर सोपे होते जे लक्षात ठेवू शकतो, परंतु जीमेल मध्ये खूप सारे ऑपरेटर्स आहेत आणि जीमेल मध्ये असलेले ऑपरेटर्स शोधण्यासाठी एक लिंक तुम्हाला सांगतो मी. आपण ती लिंक टाईप करूया support.google.com. मेल आन्सर 7190. ही बघा ही जी लिंक आहे ही लिंक वापरून आपण सर्च करू शकतो ऑपरेटर्स. जे आपल्याला ऍडव्हान्स सर्च ऑपरेटर्स दिसत आहेत. फ्रॉम टू सब्जेक्ट नुसार देखील आपण सर्च करू शकतो. ऑर हायफन लेबल अशा खूप साऱ्या आहेत. अटॅचमेंट आहे, फाईल नेम आहे आणि हे सारे ऑप्शन्स तुम्ही वापरून बघू शकता. त्यापैकी जे तुम्हाला महत्वाचे वाटतात ते लक्षात ठेवा. हे सगळे लक्षात ठेवणं काही शक्य होणार नाही, परंतु बऱ्यापैकी यामध्ये कव्हर झालेलं आहे जीमेल सर्च. आपण हे ऑपरेटर्स वापरून अतिशय योग्य प्रकारे करू शकतो आणि त्वरित करू शकतो. तेव्हा हे ऑपरेटर्स जरूर वापरून बघा. धन्यवाद मित्रांनो. नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.